नमस्कार, मी अतुल जैन. आपल्या बातमीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण अंधेरी विभागात आहोत. आपण समजू शकतो की ज्या पद्धतीने जे सरकारी सेवा असतात ह्या लोकांना किती महत्त्वाच्या असतात आणि ज्या वेळेला त्या काही कारणास्तव बंद होतात तेव्हा किती मोठी अडचण होते हे तुम्हाला काही विशेष सांगायची गरज नाही. तर अशा अनेक गोष्टी असतात की ज्या न सांगता अचानकपणे बंद होतात आणि त्यानंतर लोकांना बऱ्याच ठिकाणी जावं लागतं, विचारपूस करावी लागते, पण त्यांची कामं होत नाही. अशाच एका गोष्टीकडे मी आज तुमचं लक्ष वेधणार आहे. ते म्हणजे आपल्या अंधेरी स्टेशन जवळील जे पोस्ट ऑफिस आहे हे आपण बघू शकतो. गेली अनेक वर्ष हे पोस्ट ऑफिस या ठिकाणी होतं आणि लोकांना ती सेवा मिळत होती. पण ज्या पद्धतीने आज बघू शकतो की डेव्हलपमेंटच्या वेळेला सुद्धा चांगल्या पद्धतीने ही पोस्ट ऑफिसची सेवा आपल्याला मिळत होती. पण सध्या काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी आग लागली आणि या आगीनंतर या ठिकाणी पोस्ट ऑफिसचं कामकाज हे बंद झालं. लोकांसाठी सेवा ही बंद झाली. पण त्या ठिकाणी कर्मचारी येत आहेत, पण त्या ठिकाणी काम ज्या पद्धतीने झालं पाहिजे ते काम होत नाहीये आणि लोकांना अंधेरी वेस्टला जावं लागतंय किंवा नागराज रोडच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन इतक्या मोठ्या प्रमाणात ती कामं होत नाहीयेत. तर आपण काही लोक आपल्यासोबत आहेत, त्यांच्या जाणून घेऊया. संजय गायके आपल्यासोबत आहेत, जे अंधेरी विभागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ते कार्यकर्ते आहेत. त्यांनी सुद्धा पत्रव्यवहार केला आणि ही पोस्ट ऑफिस लवकरात लवकर चालू व्हावी याचा प्रयत्न ते करतायत. आपण जाणून घेऊया काय लोकांना या ठिकाणी त्रास होतोय. संजय गायकेजी, काय सांगाल ज्या पद्धतीने पोस्ट ऑफिस एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आपल्या अंधेरीचं पोस्ट ऑफिस सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि ज्या पद्धतीने जेव्हा डेव्हलपमेंटचं काम असताना पोस्ट ऑफिस चांगल्या पद्धतीने सुरू होतं, पण त्यानंतर काहीतरी अचानकपणे झालं आणि पोस्ट ऑफिस हे बंद झालं. तुम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, लवकरात लवकर पोस्ट ऑफिस सुरू झालं पाहिजे. काय नेमकं याबाबत तुम्हाला सांगायचं आहे? 13 ऑगस्टला इथे काही सिस्टमला आग लागली. त्यानंतर या पोस्ट ऑफिससाठी त्यांना एक पर्यायी जागा म्हणून देणार होते असं सांगितलं होतं. म्हाडाचे CEO म्हणून त्यांनी त्यांच्याकडे कंप्लेंट केली होती. पार्ले वरिष्ठ अधीक्षक म्हणून तिकडे डेप्युटी हे ऑफिस आहे पार्ल्यातलं डाकघरचं. इकडचे दळवी होते, बाकीच्या मॅडम आहेत, त्यांनी पण पाठपुरावा केलेले आहेत. पण आज 13 ऑगस्ट म्हणजे आज ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर गेले 5-6 महिने अजून तसंच आहेत. त्यामध्ये त्यांच्याकडेच कामं करणारे जे कोण आहे वर्कर वर्ग ते पण भरडले जातात. त्यांना पण भरपूर त्रास होतो. कारण इथे कोणी आलं आधार कार्ड लिंक करायला किंवा काही सरकारी योजनेचा लाभ घ्यायला ते पण त्यांना काही लवकरात लवकर मिळत नाही. त्याच्यामुळे नागरिक तर त्रस्त आहेत, त्याबरोबर त्यांचे काम करणारे लोकही त्रस्त आहेत. तर लवकरात लवकर ह्या गोष्टी पुराव्या म्हणून आम्ही पाठपुरावा केला. तर आज होईल, उद्या होईल असं सांगतात. आता म्हाडाचे अधीक्षक आहेत, म्हाडाचे CEO आहेत, त्यांच्याकडे या लोकांनी कंप्लेंट दिला की होईल आणि याला इकडे एक पर्यायी म्हणून जागा देणार आहेत. ती अजूनपर्यंत उपलब्ध करून दिली आहे, ती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. धन्यवाद. काय सांगतील ज्या पद्धतीने तू बघतोयस की आपल्या अंधेरीमध्ये गोरगरिबांना सगळ्यांना सरकारी ज्या योजना आहेत त्या महत्त्वाच्या असतात, सेवा महत्त्वाची असते आणि त्याच पद्धतीने पोस्ट ऑफिस अंधेरीचं फार जुनं पोस्ट ऑफिस आहे आणि आज ते जवळजवळ बंद पडले असं म्हणायला हरकत नाही. काय फक्त त्या ठिकाणी त्यांची वैयक्तिक कामं होत आहेत पण लोकांची कामं होत नाही. बरोबर आहे, एक्झॅक्टली बरोबर. हे जे आम्ही आज लहानपणापासून हे पोस्ट ऑफिस बघतोय, पण आज कित्येक दिवस झाले, मला वाटतं 4-5 महिने झाले, गायके साहेब ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे अद्यापपर्यंत त्यांनी एक ज्या स्थानिक महिला आहेत त्यांना, ज्या पोस्ट ऑफिसच्या, त्यांना ते निवेदन दिलेलं. त्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही कुठल्याही परिस्थितीत ही योजना आम्ही परत चालू करू आणि पोस्ट ऑफिस चालू. पण अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं पोस्ट ऑफिस चालू करण्यात आलं नाही. त्याच्यामुळे इकडचे जे स्थानिक आमच्यासारखे जे नागरिक आहेत त्यांना काही लेटर्स असतात, काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना काही पैसे भरायला काही योजनांचे यावं लागतात. ते त्यांना अंधेरी पश्चिम किंवा नागरदास रोड या ठिकाणी तासनतास आपलं स्वतःचं नोकरी किंवा कामधंदा याच्यातून वेळात वेळ काढून तिथे तासनतास उभं राहावं लागतं व त्यानुसार त्यांचे कधी सर्व्हर डाऊन असतात, त्यासाठी त्यांना खूप मानसिक त्रास होतो. त्याच्यामुळे आमची स्थानिक लोकप्रतिनिधींना, माननीय खासदार व माननीय आमदार यांना खास करून आमच्यातर्फे विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या गोष्टीकडे लक्ष देऊन ते लवकरात लवकर पोस्ट ऑफिस शासनाकडनं, त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं संपर्क करून ते लवकरात लवकर चालू करून घ्यावं, ही आमच्या समस्त अंधेरीकरांकडनं नम्र विनंती आहे. हाच तो अंधेरी पूर्वकडील रेल्वे स्टेशनचा हा भाग आहे. त्या बेटर होम आणि वैभव हॉटेल याच्या जवळील ही बजाज एमरल्ड सोसायटी आहे. ह्याच्या आतमध्ये ही पोस्ट ऑफिस या ठिकाणी होती आणि ते आता सध्या या बिल्डिंगच्या खाली तळमजल्यावर आहे. पण त्या ठिकाणी लाईट नसल्या कारणाने कुठलंही काम होत नाहीये. आता बघूया कशा पद्धतीने लवकरात लवकर या ठिकाणी पोस्ट ऑफिस सुरू होते.